जय जवान जय किसान मित्रांनो, तर सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर त्रिशूर चाटीस ब्लॉग ह्या चॅनलमध्ये तुम्ही नसाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुमच्या भावाने टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, आज आपण आलो तसंच गाय चारीत तर सोयाबीनला येडा करण्यासाठी. तर बघू शकता इकडं आपली सोयाबीन कशी एकदम बेस्ट असं पातळ न होता दाट उगवलेली. तर बऱ्याच जणांची शिकायत आलेली आहे की 335 हे वाण जरा उगवायला सळायला लागलेलं आहे. तर आपलं हे 612 वाण आहे. गेल्या वर्षी पण होतं आपल्याकडं. तर आपल्याला जवळजवळ 8 क्विंटल एका एकरामध्ये सोयाबीन गेल्या वर्षी पण झालं. तर बऱ्याच जणांना जास्त पण होतं, 10-12 बी होतं कोणाकोणाला, पण आपल्या इकडं तेवढा उत्तर येत नाही. तर आपल्याला 8पर्यंत 9पर्यंत 10पर्यंत असं होते. तर आपल्याला 8 झाली होती. तर ही 612च आहे. तर हे बॅगचं बी आहे आणि 335 जी बी आहे वाण, ते जरा उगवायला सळायला लागलेलं आहे. तर आपल्याकडं नाही ते. तर आपल्या सगळ्या चारी बॅगी आपल्या 612 ह्याच वाणाचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीनं आपली सोयाबीन आलेली. तर दाटवाट अशी पेरलेली आपण, कारण आपल्याला रिस्क घ्यायची आपल्याला महागात पडते. कारण पातळ जर सोडलं तर एका दिवस उगवलं नाही तर पुन्हा पण पंचायत होते आपली. तर मित्रांनो बघू शकता इकडं जवळजवळ एक टुचीच्या अंतराची असं उंच आहे सोयाबीन. माता फोडलेलं आहे तिनं. तर बघू शकता कशा पद्धतीनं आपली सोयाबीन आली. तर चला म्हणलं आपलं येडा करीत आपलं काय पण चारणे होती आणि सगळंच होते. तर मित्रांनो, तुम्ही असंच आपल्या चॅनलला पण प्रतिसाद देत राहा. तर आपले 600चे जवळजवळ सबस्क्रायबर पण होत आलेले आहेत. तर मित्रांनो, आपलं बघू शकता इकडं शिवार सगळा हिरवागार झालेला आहे. तर पावसाला आपल्याकडं कमी नाही. तर सध्या फक्त काय झालं माहिती का, एक 10 दिवस झालं आपल्याला पाऊस नाही. तर सध्या पावसाची पण तेवढी गरज नाही. पण कसं आहे, कापसामध्ये तुटाळी लावलेल्या आहेत, त्या उगवून आल्यात आणि जरा सुकायला लागल्यात. तर कारण तुटाळी लावल्यापासून पाऊस कतही नाही. तर त्याच्यामुळं आपल्याला पाऊस थोडासा तरी पाहिजे, जेणेकरून तुटाळी अशा भराडून निघतील आणि पहिल्या कापसाच्या बराबरीने चलतील. तर ती महाग राहतात आणि काही वळून जातात. तर वक्र हे झाल्यावर त्याच्यामुळं ती माती निघाल्यावर जरा ओल उडते, त्याच्यामुळं जरा त्याला फरक पडतो. तर पहिला कापूस एकदम बेस्ट आलेला आहे आपला. तर बघू शकता इकडं आपण सध्या तर सोयाबीनच्या शेतामध्ये, तर कापसाच्या शेतामध्ये गेल्यावर पण आपण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये कापूस पण दाखवू आपला. तर आपण इकडं आलो तर गाय चालण्यासाठी अर्धा तास झाले गायला पण सरती आहे. तर जवळ जगत आलेले. तर हिचा टाईम आहे आपला 10:30 वाजता. आपण हिला बांधून टाकतो, जेणेकरून तिला रवंत करण्यासाठी टाईम भेटावा 4 वाजेपर्यंत. आणि नंतर पुन्हा 4 वाजता आपण तिला डबल खायला टाकतो. तर गायचा चारा म्हणजे कसं असतं, 2 टाईम टाकायचा आणि तिला दुपारच्या वेळेस रवंत करण्यासाठी पाणी पाजून सोडून द्यायचं. तर मित्रांनो, आता आपण चारण्यासाठी, त्याच्यामुळे चला तुम्हाला आपण दाखवू आपली सोयाबीन कशी आली ती. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला असंच प्रतिसाद देत राहा आणि आपले व्हिडिओ असेच कंटिन्यू करत राहा. तर चला तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.